हे जिरे तो डमा डमाका दूर डम डमका तो डमा डमाका दूर डम डमका घेवकत मोर मनार गिरा तो पिऊ पिऊ शब्द उचारत चातक गो गो केळ गळा गेरा तो गडाड गडाड नभोत गळा का तो गडाड गडाड नभोत गडा का धनन गिरीवर शिखर गणे तो रूम झूम बरसत बरखा घरार घरार घन गोर गजरे जिरे घरार घरार घन गोर गजरे जिरे घरार घरार घन गोर तो बोलो कृष्ण कन्हैया लाल की तर मंडळी भेटूयात पुढच्या आठवड्यात बघायला जवळजवळ सुरुवातीला शेवट केलाय तुम्ही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धूसाठी आणि सगळ्यांसाठी. तर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे सेंटर फूड फूड टोल फ्री कॉमेडी पावर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच. आपल्याकडे संस्कारांना फार महत्व आहे, पण ते संस्कार कोण कुणावर कशा पद्धतीनं करेल काही सांगता येत नाही. तर असेच आगळे वेगळे संस्कार करणारी एक वेगळीच आई आता आपल्या समोर येणार आहे. बघूया तिच्या मुलावरती तिनं कशा पद्धतीचे संस्कार केले. हा एक दुकानदार ज्याला काळजी लोकांची हा एक दुकानदार ज्याला काळजी लोकांची उघडणी दुकान करे सेवा जनतेची उघडून दुकान करे सेवा जनतेची दुकानदार हा एक दुकानदार ज्याला काळजी लोकांची हा एक दुकानदार ज्याला काळजी लोकांची. देवा चांगलं होऊ दे रे बाबा, धंदा होऊ दे व्यवस्थित, सगळं त्याच्यावर चाललेलं आहे. आजपर्यंत जसं चाललंय तसंच होऊ दे. काय रे शिंच्या? अरे काकू या 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 या. अरे आज सकाळी सकाळीच दुकान उघडलंच ते रे. हा नाही काकू, कसं आहे माहितीये का, दूधवाले पेपरवाले सकाळी काम करणारे पहिली ट्रेन चुकलेले सगळेच येतात ना, त्यामुळे मग त्यांच्यासाठी उघडावं लागतं. चांगलंय चांगलंय. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही सकाळपासूनच व्हायला हवी. हो हो हो. चला खरेदी करूया. बोला काय हवंय? मला एक मोठा खंबा विस्की दे. काकू सकाळी 6:45 वाजता आज एक मोठा खंबा, कमाल आहे. कसं काय? अरे आमच्या ह्यांच्यासाठी कसं आहे, ह्यांना सकाळी हेवी नाश्ता लागतो. म्हणजे एकदा का ते नाश्ता करून बाहेर गेले की मग दिवसभर हँगओव्हर राहतो. अजिबात कामात लक्ष लागत नाही. वा 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 काकू, मस्त काळजी घेताय त्यांची. हा खंबा तर दिलेला आहे. अजून काय हवंय का? अजून जरा गावठी दारू दे बरं. गावठी? का बरं? अरे आज आमच्याकडे गावठी कोंबडी आहे. बर. आज मंगळवार. अरे हो. बुधवार आणि रविवार खेरीज आम्ही भाज्या खात नाही. बरोबर. हे बरं करता तुम्ही, त्याशिवाय भाज्या खाल्ल्याच नाही पाहिजेत. पण काकू मला सांगा, कुठला फ्लेवर हवाय तुम्हाला? संत्रा फ्लेवर दे. संत्रा? अरे आमचे हे नागपूरचे आहेत ना. अरे मग बरोबर, संत्राच पाहिजे. हे घ्या संत्रा. पण काकू माझ्या लक्षात आलं, परवा तुम्ही खरेदीला आला होतात तेव्हा तुमच्या ह्यांच्यासाठी काहीच स्टॉक घेऊन गेला नाही. अरे हो, परवा आमचे एका ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते बरं. अरे वा, पुस्तक प्रकाशन का? शिव्या देतोस तू? पुस्तक प्रकाशनाला आमचे हे जातील? नाही. आमच्या घराण्याला काय तू आत्ता ओळखतोस? काय बोलण्यात चूक झाली असेल तर माफ करा, म्हणजे मला खरंच काही कल्पना नाही. अरे हे एका हळदी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. अरे हळदी? तुला सांगते, आमच्या ह्यांनी दारूला स्पर्श केल्याखेरीज कुणीही दारूला हात लावत नाही. बरोबर बरोबर. एवढी ख्याती, तेवढा वजनदार माणूस, तेवढी त्याची वट आहे तिकडे. बरोबर. तुला गंमत सांगते. हा इकडे काकू अरे मागे आमच्या ह्यांच्यावर व्यसनमुक्ती केंद्रावाल्यांनी गोळीबार केला होता. गोळीबार. काय सांगता काय काकू? पण त्यातून हे बचावले ते या बारवाल्यांमुळे. अरे बरोबर. अरे त्यावेळी त्यांना 250 विस्कीच्या बाटल्या सलाईन म्हणून दिल्या. म्हणून बरोबर. तो सगळा स्टॉक माझ्याकडूनच उधारीवर घेऊन गेले होते. बरोबर आठवतंय मला. मग अरे उधारी करणं, खोटे बोलणे आणि माऱ्या करणं, यामुळे ह्यांनी माणसं अशी जोडून ठेवली आहे. आता उपयोग होतो रे त्याचा. वा 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 वा. हा स्टॉक दिलेला. अजून काय हवंय का तुम्हाला? रम देतोस का रे?
रम? हे पण तुला एक गंमत सांगू हा, बोला ना. आपला विषय निघाला म्हणून सांगते हा, सांगा ना. पण आमच्या ह्यांच्यापेक्षा ना ग्रेट होते ते माझे बाबा. हो? हा. कोण? अरे माझे बाबा दारू. दारू? अरे हा, दादासाहेब रुकडीकर. हा. बरोबर, नावातच दारू होतं त्यांच्या. मग कसले कसले व्याख्यान द्यायचे ते गटारीला. हो, अरे हो हो हो, बरोबर बरोबर बरोबर. अरे तुला सांगते अखंड महाराष्ट्र पालथा घातला होता त्यांनी. वा वा, कसलं व्याख्यान व्हायचं, कसली ब्रीद वाक्य असायची त्यांची. हा हा हा. अरे चवीने पिणार त्याला कुणी देणार. अप्रतिम. संसार उद्ध्वस्त करी दारू म्हणून संसार नका करू. वा वा, काय थेरी आहे. वा वा. ज्याच्या अंगी नाना कला. चला 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 प्यायला चला. अरे हो 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 हो. वा 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 वा. आई सारखे दैवत नाही. आहा. आम्ही प्यायल्याशिवाय जेवत नाही. वा 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 काकू, वा वा. फार काकू, तुम्ही पुढचं बोललंय 100 वर्ष पलीकडचं बोललं तुम्ही. दारू दारू हे पूर्णान्न. अहो नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म. दारू हे पूर्णान्न. कसं काय? अरे जर महाराष्ट्रात अन्नापासून दारू निर्माण होत असेल तर मग दारूला पूर्ण अन्न बनायला हा काय. हा, बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे काकू. काय व्याख्यान द्यायचे, मी गेलोय लहानपणापासून पाहिली आहेत त्यांची मी व्याख्यानं, तिथूनच शिकलोय. एकदा माझ्या दुकानावर आले होते ते, म्हणून तर त्यांनी त्यांचा गुरुमंत्र इथे मला लिहून दिला. पहा ना, वाचा ना. असा सूर्य मावळला की आपला लिव्हर खवळला. वा वा काय ब्रीद वाक्य आहे. अरे लोक दारूत वाहत जातात पण आम्ही दारूला वाहून घेतलेलं क्या आहे. बात है. ही घ्या तुमची रम. हा. अरे रम मला ना 1 हाफ नको 2 क्वार्टर्स दे. अहो, 1 हाफ म्हणजेच 2 क्वार्टर काकू. लब्बाड आहे. नाही नाही. तुला काय वाटलं सकाळपासून मी नॉर्मल आहे. नाही. मी व्यवस्थित टाईट आहे. हो, हो, हो. तेच मारून आले. हो, 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 हो. अजून काय हवंय का तुम्हाला अजून काकू? अजून मला भोडका दे बरं. वोडका कुणासाठी आता? माझे सासरे बुवा नाहीयेत अरे, काय. हो, हो, बरोबर. 98चे आहेत. 15 वर्षांचे आहेत ते. ए लबाडा काय रे 98 वर्षांचे. हा 98. हो, अरे आठवलं. हो 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 हो. पण अजूनही तब्येत कशी ठणठणीत. अरे. अरे कुठेही जायचं असेल तरी काठी वगैरे वापरत नाही, नाही. नाही. कसे जातात हा? सरपटत. एक मिनिट. लहानपणापासून ते कोकम सरबत लिंबू सरबत पन्ह वगैरे याला कधी शिवले नाहीत. लहानपणापासून जे व्होडका प्यायला लागले त्यास तागायत. वोडका. शाबास. अहो, ताकद लागते, ताकद एका गोष्टीवर टिकून राहण्यासाठी. ही घ्या वोडका. आता मुलांसाठी काय घेऊन जाते? बियर? नको रे बियर फार माइल्ड असते. आता माझी मुलं मोठी झाली आहेत काहीतरी स्ट्रॉंग असं दे. स्कॉच देऊ? चालेल चालेल. आणि हो मुलीसाठी जीन दे बरं का. मुलीसाठी पण? म्हणजे काय मी मुलासाठी काहीतरी घेते तर मग मुलीसाठी नको का. मी मुलात आणि मुलीत कोणताही भेदभाव करत नाही. जर त्याला तर तिलाही. ही तुमची जीन सगळ्या दारू भरून ठेवलेल्या आहेत. बिल बनवतो आता पटकन. आणि डुप्लिकेट्स घालू नकोस हं त्याच्यात. नाही, नाही. एक वेळ साजूक तुपात तू मला फसवशील पण दारूत नाही नाही नाही, शक्यच नाही हो. तुम्ही आमच्या एवढ्या जुन्या कस्टमर, तुम्हाला फसवून कसं चालेल? डुप्लिकेट देऊन कसं चालेल? घ्या बिल घ्या. हा, दे. हा 1 मिनिट. ही दारू घ्या. हा. ही दारू ठेवा तिकडे. पिशवी पिशवी. हा सावकाश. हा काकू, जरा एक सांगायचं होतं तुम्हाला. हं. नको राहू दे, जाऊ दे. काय आहे? त्यात अरे काय सांग रे काय. नाही. तुम्हाला खरंच म्हणजे असं वाटेल म्हणून मी लहान आहे मला. आता सांगा ड्रायडेची शपथ आहे तुला. नाही नाही नाही, असं नका बोलू, असं नका बोलू. सांगतो. कुठलीही शपथ घाला, ड्रायडेची घालू नका. मी बोलतो तुम्हाला काकू. बरं सुटली. काकू, तुमचा मुलगा दिगू. दिगू. हं. दिगू, काल तुमचा मुलगा दिगू मला दूध केंद्रात जाताना दिसला हो. अरे नाही रे तो 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 समोरून जात असेल आणि तुला वाटलं असेल की तो नाही 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 आत काकू गेला. काकू काकू तसं नाहीये. तसं नाहीये काकू. मी म्हणजे मलाही असं पहिल्यांदा वाटलं, अरे आपला दिगू असं दूध केंद्रात कसा जाईल? शक्यच नाही. पण काकू तो दूध केंद्रात गेला आणि सोबत कोण होतं त्याच्या? तो डिकॉस्टा होता सोबत. गेला तो दूध केंद्रात काकू. डिकोस्टा गेला असेल दूध केंद्रात पण माझा
दिगू नाही गेला. असं काय करता काकू? मलाही असंच वाटलं दिगू कसा जाईल, कसा बसेल तिकडे त्या दूध केंद्रात, म्हणून मी असं पाहिलं तर बसला होता दिगू टेबलावर. दूध केंद्राच्या टेबलावर बसला होता, असा आयटीत बसला होता आणि असा म्हणाला, 2 बॉटल दूध आण, एकदम चाइल्ड. आल्या 2 बॉटल ओपन झाल्या, असा दुधाचा फेस असा फसफसून बाहेर आला आणि दिगूने घट 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 अख्खी बाटली ठाक अजून टाकून दिगू. अरे दिगू असं का रे वागलास? हे संस्कार केले मी तुझ्यावर, हे शिकवलं मी तुला. अरे आजवर पाजलेल्या दारूची ही किंमत दिली तू मला. चांगले पाग फेडलेस रे. अरे चांगलं फळ पदरात टाकलंस माझ्या. दिगू, पण तुला आजवर दिसलंय ते आईचं प्रेम, तिचं वात्सल्य, तिची ममता. पण आता तुला दिसेल तिचा कणखरपणा, तिचा करारीपणा. काकू 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 बिल बिल काकू बिल. आधी त्याचा हिशोब आणि मग तुझा हिशोब. दिगू! आईला काकू बिल माझ्यावरच फाडून गेल्या. काकू, ओ काकू बिल द्या. ओ काकू. आय एम सॉरी, तुमच्या घरात एवढा दुःखद प्रसंग घडलेला असताना पण आता काय करायचं, या विषयावर बोलावं तर लागेलच. प्रत्येक आईच्या मनाला हात घातलाय तुम्ही. पोटचा पोरगा दूध पितो. अशी वेळ ज्या शत्रूवर येईल ना, ज्याला तुमच्या दोघांच्या समोर उभं राहून कॉमेडी करावी लागेल, त्याचे दिवस खरंच वाईट आहेत. कारण तुम्ही दोघे अत्यंत वेडे आहात. मला फार कमी इन्स्टन्सेस आढळतात जिकडे तुम्ही डिनायल फॉर्मॅटची कॉमेडी करता आणि ती इतकी सिरियस आणि इतकी सस्टेनेबल. म्हणजे एका पॉइंटला मी असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये की आम्हाला खरंच त्याचा राग यायला लागला होता दूध पिण्याबद्दल, दिगूचा. इतका सिरियस, आणि त्याला तुम्ही इतकं सिनेमॅटिक केलं ना. मग ते उडालेलं बिल ते आम्हाला ऍक्च्युली स्लोमो मध्ये तुझ्या अंगावर पडताना दिसलं. तुषारनी आणि त्याच्या टीमने दिलेले म्युझिकचे इफेक्ट, आय थिंक फॅन्टॅस्टिक. तुमच्या दोघांसाठी माझ्याकडनं मला या दारूबाज परफॉर्मन्सला एक ब्लास्ट द्यायचा आहे. पूर्ण छान तुम्ही मिसळ केली होती. याची सुंदर बिर्याणी, एक नवीन फॉर्मॅट बघायला मिळाला आणि तुम्ही दोघं जण ब्रिलियंट ऍक्टर्स आहात हे तुम्ही परत एकदा सिद्ध केलं. अँड माधवी, आय लव्ह यू बिकॉज आय एम युअर फॅन. थँक्यू. आणि इतक्या ग्रेट परफॉर्मन्ससाठी आज एक सलामी होऊनच जाऊ दे.